नमस्कार. मी रवींद्र गाडगीळ, गरजे मराठी ग्लोबल UK चॅप्टरचा कार्यकर्ता. आपल्या या वेब सिरीज मध्ये आज आपल्यासोबत आहेत अभिजित आकेरकर. हे UK मध्ये राहतात आणि ही रिकॉग्नाइज्ड ॲज अ थॉट लीडर इन इनोव्हेशन अँड फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजीज. आता त्यांच्यासोबत आपण गप्पा मारू तेव्हा त्यांचे एक्सपर्टीज आपल्याला कळतीलच. त्याच्या आधी जस्ट गरजे मराठी ग्लोबल बद्दल थोडक्यात सांगतो की गरजे मराठी ग्लोबल हा जगातील मराठी माणसांना एकत्र आणून, एकत्र काम करून, एकामेकाला सहाय्य करून जे काही शक्य आहे आणि नॉट ओनली द मराठी पीपल बेस्ड आउटसाइड इंडिया, पण इंडियातल्या एस्पेशली महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना आपल्याला काय मदत करता येईल ह्याच्याकरता हा प्लॅटफॉर्म 5 वर्षापूर्वी आनंद गानूंनी चालू केला, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणून. आणि आता जगभरातले जवळजवळ 1000 सदस्य यात जोडले गेलेले आहेत आणि काही जोडले जात आहेत. त्याचे वेगवेगळे उपक्रम आहेत. 2 फ्लॅगशिप प्रोग्राम आहेत त्यांचे. एक इनोव्हेशन अकॅडमी म्हणून एक आहे आणि एक मेंटरशिप प्रोग्राम. मेंटरशिप प्रोग्राम मध्ये मोस्टली वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ मंडळी येऊन नवीन पिढीला त्या सब्जेक्ट मधलं गायडन्स देतात. काही 3 आठवड्याचे, काही 4 आठवड्याचे, अर्थात वीकेंड टू वीकेंड, वेन आय से वीकली प्रोग्राम म्हणजे वीकेंड टू वीकेंड प्रोग्राम असतात, ते करतात. आणि इनोव्हेशन अकॅडमीमध्ये इट इज मोर ऑफ एखादी आयडिया जर आली असेल एखाद्याकडे, तर हाऊ टू टेक इट थ्रू व्हेरियस फेजेस फ्रॉम स्टार्टअप अप टू इन्क्युबेशन सेंटर सारखं थोडक्यात. सो ते एक काम आहे आणि अशी बरीच अनेक कामं आपल्याला करायची. तर असेच प्रतिष्ठित माणसं आमच्यासोबत जोडली गेली तर आम्हाला नक्कीच हे काम पुढे नेता येईल. तर हा गरजे मराठी ग्लोबलचा आणि त्याचे जसं US इज नॅचरली सगळ्यात मोठा आहे. UK चॅप्टर मध्ये मी आहे, प्रज्ञाजी आहेत आणि कुवेत, साऊथ ईस्ट एशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चायना, कोरिया सगळीकडे पसरलेली लोक आणि ते एकमेकाशी कनेक्ट करून चांगलं काम करतात. तर ही थोडक्यात गरजे मराठी ग्लोबल प्लॅटफॉर्मची माहिती. तर आता प्रज्ञाजी विल स्टार्ट विथ या इंट्रोडक्शन. या थँक यू सो मच रवीजी. नमस्कार. नमस्कार अभिजित. नमस्कार. गरजे मराठी ग्लोबलच्या मुलाखत मालिकेमध्ये मी प्रज्ञा पुणेकर आपलं खूप मनापासून स्वागत करते. थँक्यू सो मच. आज वीकेंड आहे पण तरी सुद्धा अभिजित तुम्ही आम्हाला टाइम ह्या इंटरव्ह्यूसाठी टाइम काढलात आणि यू हॅव गिव्हन अस युअर व्हॅल्युएबल टाइम. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि definitely, like Raviji rightly mentioned, आम्हाला तुमच्याशी especially around your area of work, which is around in innovation, artificial intelligence, आणि the kind of in-depth तुमचं जे काम सुरू आहे त्या around majorly around these 2 areas, याच्यामध्ये आम्हाला खूप जाणून घ्यायचं आहे आणि कशी आपली करिअर फॉर द लास्ट 25 or more than 25 years आपण करिअर प्रोग्रेशन झालेलं आहे आपलं, ह्याच्याबद्दल सुद्धा आम्ही खूप गप्पा मारणार आहोत. पण त्याच्या आधी आमच्या ऑडियन्सेसना थोडंसं अभिजित आकेरकर बद्दल छोटंसं इंट्रोडक्शन, आणि डेफिनेटली अभिजित स्वतः आम्हाला त्यांच्या करिअर प्रोग्रेशन बद्दल सांगून देतील. बट बिफोर वी बिगिन द क्वेश्चन अँड आन्सर किंवा द कन्व्हर्सेशन, थोडीशी माहिती अभिजित आकेरकर बद्दल. अभिजित आकेरकर is the managing director with Swiss Re. Swiss Re is the world's leading reinsurance company based in Switzerland. He leads their risk and data services business globally. Earlier, he held leadership positions with Lloyd's Banking Group, McKinsey & Company, and HCL Technologies. He has also served as a chairperson of the Board Technology Committee and Board Risk Committee of TBC Bank Group, which is listed on the London Stock Exchange. Abhijit is an influential thought leader on artificial intelligence. He has served as an expert advisor to All-Party Parliamentary Committee on Artificial Intelligence in the UK. And he regularly speaks in global forums and his views have been published by leading institutions. Abhijit Akerkar बद्दल खूप मोठ्या मीडिया हाऊसेसमध्ये खूप आर्टिकल्स पब्लिश झालेले आहेत आणि आज जे प्रेक्षक आमचं इंटरव्ह्यू पाहतायत त्यांनी गुगल करून बघू शकतात अभिजित आकेरकरचे आर्टिकल्स आणि त्यांचे थॉट लिडरशिप्स, आणि स्पेशली अराउंड इनोव्हेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये व्हेरियस थॉट लिडरशिप्स. तर प्लीज फील फ्री आणि गुगल करून पहा तुम्ही नक्की. तर ओव्हर टू यू रवीजी टू बिगिन द कन्व्हर्सेशन.
तर अभिजित, सुरुवातीला मी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इनोव्हेशन आणि तुझे जे अनेक कार्यात क्षेत्रात तू भरीव कार्य केलेस ते नंतर, पण सुरुवातीला तुझे अर्ली इयर्स, अपब्रिंगिंग आणि एज्युकेशन आणि असे काही टर्निंग पॉइंट म्हणतो ना आपण ज्याला, की मैलाचे दगडके, असे काही होते का आधीच्या आयुष्य अर्ली इयर्स मध्ये, की ज्याचा इम्पॅक्ट तुझ्या पुढे करिअरवर? कारण कसं असतं की बरेच लोक जेव्हा सक्सेस अचीव्ह करतात, देन दे हॅव समथिंग इन द बॅकग्राऊंड, की अरे असं घडलं होतं आणि मी ठरवलं मनाशी. तर तसं काही, सो ऑल दिस अर्ली इयर्स, करिअर, एज्युकेशन आणि काही टर्निंग पॉइंट असे काही आहेत का? कॅन यू स्टार्ट विथ दॅट? शुअर शुअर. प्रथमतः आय थिंक रवी, प्रज्ञा, तुमच्या या मालिकेमध्ये मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. कमिंग टू युअर क्वेश्चन रवी, हो नक्कीच, म्हणजे लहानपण हे जे असतं त्याचा पुढच्या आपल्या अख्ख्या आयुष्यावर खूप मोठा इम्पॅक्ट असतो. म्हणजे माझं लहानपण हे मध्यमवर्गीय कुटुंब आणि वडील माझे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये होते. त्यांची म्हणजे बदलीची नोकरी, सुरुवातीची काही वर्ष ही छोट्या गावांमध्ये होतो, म्हणजे केशवसुतांचं गाव मालगुंड किंवा सातारा पंढरपूर रस्त्यावर मसवड, कोरेगाव. एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर या गावांमधलं तसं बेताचंच, म्हणजे शाळा म्हणजे डोक्यावर गांधी टोपी, हातामध्ये पाटी, पाऊस आला की शाळेला बुट्टी, कारण हाताला ठिगळ. पण आय थरोली एन्जॉयड इट, म्हणजे मनापासून एन्जॉय केलं मी ते लाईफ. पण जेव्हा दर 2-3 वर्षानंतर आपण नवीन मित्र, नवीन शिक्षक, नवीन वातावरणामध्ये स्वतःला समरस करून घ्यायचं, राईट, ही जी कला आहे, ही जी नकळत लहानपणी पिकअप केली, मला वाटतं ती एक जी गोष्ट आहे त्याचा मला पुढच्या आयुष्यात बराच फायदा झाला. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा नवीन ठिकाणी जातो त्यावेळेला एक एक्स्ट्रा एफर्ट असतो आपल्याला, राईट. तो एक्स्ट्रा एफर्ट कधी कमी असतो, कधी जास्त असतो. म्हणजे मी जेव्हा 8वी मध्ये वडिलांची बदली गोव्यामध्ये मडगाव या ठिकाणी झाली, त्यावेळेला मराठी मीडियम टू इंग्लिश मीडियम, म्हणजे तिथे गेल्यानंतर शिक्षक जे काही नोट्स डिक्टेट करतात ते सुद्धा लिहून घेणं त्या स्पीडमध्ये जमत नव्हतं. म्हणजे मी मराठीत लिहायचो, देअर वॉज आणि घरी येऊन ट्रान्सलेट करायचो. एवढ्यासाठीच सांगतोय मी, म्हणजे एक एक्स्ट्रा एफर्ट लागतो त्याच्यासाठी. आणि ते असून सुद्धा मग त्या वर्षी मी क्लासमध्ये पहिला आलो, 10वीत बोर्डात आलो. ही जी एक जिद्द तयार झाली किंवा त्यातनं एक जो कॉन्फिडन्स मिळतो, राईट, तो एक व्हर्च्युअस सायकल असतं. मग त्यातनं सॅटिस्फॅक्शन मिळतं. आय थिंक ते जे व्हर्च्युअस सायकल तयार झालं, ते एक आत कुठंतरी रुतलं गेलं. ती एक दुसरी गोष्ट ज्याचा मला वाटतं रेस्ट ऑफ माय लाईफ इट वॉज व्हेरी हेल्पफुल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे घरी आई-वडिलांनी स्वातंत्र्य दिलेलं होतं. म्हणजे हेच कर किंवा तेच कर, अभ्यास करायचा आहे का, काही नाही. म्हणजे आय थिंक द डिसिजन वॉज माइन. तर त्या स्वातंत्र्याबरोबर डिसिजन कसा घ्यायचा, राईट, याची एक जबाबदारी येते. म्हणजे इंजिनिअरिंग नंतर आता आपल्याला काय करायचंय, राईट, आपल्याकडे चॉईसेस आहेत. जर आपण स्टँडर्ड चॉईस घ्यायचा ठरला तर ठीक आहे, जीमॅट करा, परदेशात शिकायला जा, किंवा IIT-IIM मध्ये पोस्ट ग्रॅड करा, किंवा टाटा पॉवर, टाटा कन्सल्टिंग इंजिनियर मध्ये इंजिनिअरिंगचा जॉब घ्या, राईट. पण मला काय करायचंय हे क्लिअर होण्यासाठी मग त्यावेळेला मी थोडे एक्सपेरिमेंट केले. म्हणजे संचेती म्हणून नावाजलेलं पुण्यामध्ये हॉस्पिटल आहे, तिथं जाऊन ऑपरेशन्स अटेंड केली, ऑपरेशन थिएटर इन्स्ट्रुमेंटेशन पाहण्यासाठी. बेयर ही जर्मन कंपनी आहे, त्यांची ठाणे बेलापूर रोडला फॅक्टरी आहे, तिथं जाऊन थोडं काम केलं. म्हणजे समजून घेतलं की वेगवेगळं काय आहे. आणि शेवटी जेव्हा मला हे कळलं की नाही, त्यातलं काहीच मला आवडत नाहीये. मला काय आवडतंय, तर मी कॉलेजमध्ये ज्या काही लिडरशिप पोझिशन्स केल्या, एक्झिक्युटिव्ह, स्टुडंट एक्झिक्युटिव्ह, किंवा हॉस्टेलमध्ये मेस म्हणजे कॅन्टीन चालवणं, लोकांबरोबर राहणं जास्त आवडतं. म्हणून मग विचार केल्यानंतर आय डिसाइडेड टू जम्प इन टू सेल्स. आता त्यावेळेला हा कम्प्लिटली काय म्हणतात, ऑड डिसिजन होता. म्हणजे 10वी-12वी मध्ये बोर्डात आलेला मुलगा, युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड आलेला मुलगा,
लोअर परेल आणि फोर्टच्या गल्ल्यांमध्ये विक्री करतो, राईट? हे नॉर्मल याप्रमाणे, पण घरी तसं काही मला कोणी फोर्स नाही केलं की हे तू का करतोयस. आणि त्यावेळेला मला वाटतं मराठी कल्चरमध्ये सेल्स म्हणजे बाकी काही जॉब मिळाला नाही का, किंवा पीपल विल थिंक ट्वाइस बिफोर मॅरिंग देअर डॉटर टू यू, राईट? म्हणजे सेल्स वॉज नॉट द प्रिफर्ड थिंग, बट दॅट इज व्हॉट आय जम्प्ड इनटू, बिकॉज ते कन्व्हिक्शन तयार झालं होतं. ते जे आपण स्वतःबद्दल कन्व्हिक्शन कसं तयार करायचं, आणि मग ते कन्व्हिक्शन आल्यानंतर जे कॉन्फिडन्स येतो त्यातनं जे सक्सेस मिळतं. आय थिंक या 3 गोष्टी जर मी माझ्या सुरुवातीच्या काळातल्या बघितल्या, त्याचा मला वाटतं पुढच्या माझ्या ज्या काही करिअर किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याचा मला वाटतं कळत नकळत बराच फायदा झाला. फॅन्टॅस्टिक, मस्त, खूपच छान अभिजित. आपण जे सांगितलात, एक्स्ट्रा एफर्ट जिथे करावे लागतात, आणि स्पेशली आजच्या जगामध्ये जिथे सगळं इतकं फ्लुइड झालेलं आहे, एव्हरीथिंग चेंजेस एव्हरी डे. तर आय थिंक दॅट इज सो मच ऍप्लिकेबल इव्हन टुडे, की एक्स्ट्रा एफर्ट करावे लागतात, आणि द कन्व्हिक्शन दॅट वी नीड टू ब्रिंग फॉर एव्हरी फॉर आवरसेल्व्हज, की आपण काय करतोय आणि कशासाठी करतोय, वाय, अंडरस्टँडिंग द वाय. फॅन्टॅस्टिक, म्हणजे वंडरफुल. रवीजी, डू यू वॉन्ट टू ऍड या, या. समथिंग? म्हणजे मला लक्षात आलं की अभिजित, जे म्हणतात ना की केल्याने देशार्टन, तर ते तुझ्या आयुष्यात खूप आधी घडलं. दुसरी गोष्ट, जी संधी दिली घरच्यांनी, जी मोकळीक दिली की काय करायचं, आणि तू जसं सांगितलं संचेती हॉस्पिटलपासून वेगवेगळ्या ठिकाणी तू अनुभव घेतलास की इथे काय चालतं किंवा या क्षेत्रात काय आहे संधी, याचा अनुभव घेतलास. तर घरच्यांनी दिलेल्या याचा योग्य वापर करून तू तुझा मार्ग निवडला. असं नव्हतं की घरच्यांनी सांगितलं म्हणून गेलो किंवा मला हेच करायचं होतं. तो तू आणखी एक चांगलं केलंस, जे लक्षात आलं आमच्या ह्याच्यातनं, आत्ता सुरुवातीच्या ह्याच्यातनं, की वेगवेगळी क्षेत्रातनं माहिती घेतली की कशात काय करावं लागतं आणि ह्यात आपला ओढा कुठे आहे. आणि तू जे म्हणलास ते सेल्समध्ये मराठी माणसं, म्हणजे मी पण LNT मध्ये सुरुवातीला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पास आउट झाल्यावर सेल्समध्येच होतो. आणि अगदी योग्य आहे की ते, म्हणजे काही नाही मिळालं तर सेल्सला गेलास का असं. पण स्टील यू मेड अ कॉन्शियस चॉईस टू गो इन टू सेल्स, बिकॉज दॅट इज द म्हणजे जर तुम्हाला विकता आलं तर मग बाकी सगळी क्षेत्र, सगळ्यात टफ जॉब तो आहे. आय थिंक फॅन्टास्टिक, फॅन्टास्टिक. प्रज्ञा? येस. तर अभिजित, कमिंग टू युअर करिअर मेजर, जेव्हा आपलं करिअर सुरू झालं, राईट, तर एक तर ऑफकोर्स आपलं बॅकग्राऊंड जे फाउंडेशन म्हणतं तेच खूप अतिशय, फाउंडेशन वॉज लेड व्हेरी स्ट्रॉंग. हॅव्हिंग सेड दॅट, जसं आपलं करिअर प्रोग्रेस होत गेलं, राईट, फ्रॉम HCL टेक्नॉलॉजीज टू व्हेरियस कंपनी लाईक मेकिन्झी, लॉयड्स बँक, आणि आता स्विस आरी अँड अ फ्यू अदर कंपनीज जिथे तुम्ही काम केलं आहे, राईट. तर ह्या करिअर प्रोग्रेशनमध्ये एक तर असे काही इन्फ्लुएन्शियल लीडर्स म्हणा किंवा लोक म्हणा, मेंटर्स म्हणा, राईट, आपण जसं करिअर प्रोग्रेस होतं, अशी कोणी स्पेसिफिक लोक होती का हु हॅव helped you or shaped you in being the global leader you are today? The first part of the question. And second, obviously, as a Maharashtrian, India-tun, you move to UK and various other countries, move to various other cross-cultural companies, jithe across various industries, right? तर वेगवेगळ्या लोकांशी आपण काम केलं आहे, नॉट जस्ट इंडियन्स, अपार्ट फ्रॉम इंडियन्स, क्रॉस कल्चरल आणि अक्रॉस इंडस्ट्रीज. तर आपले चॅलेंजेस काय होते इन युअर करिअर प्रोग्रेशन, आणि ते चॅलेंजेस आपण कसे ओव्हरकम केलात? दॅट्स द सेकंड पीस ऑफ द करिअर प्रोग्रेशन क्वेश्चन. Sure. I think if I look back at my career, I can think of 3 inflection points, right? आणि इन्फ्लेक्शन पॉइंट नंतर तुमचं करिअर सडनली चेंज होतं, राईट? आय मीन इन्फ्लेक्शन पॉइंट इज वेअर थिंग्स चेंज सडनली, राईट? जर 3 इन्फ्लेक्शन पॉइंट मी बघायचे गेले तर अगदी सुरुवातीला मी HCL जॉईन केल्यानंतर पहिल्या 1-1.5 वर्षामध्ये HCL दरवर्षी अख्ख्या एम्प्लॉई बेसमधून 2-3 लोक सिलेक्ट करत होते, ज्यांना सडनली प्रमोट केलं जायचं. आणि आफ्टर सिलेक्शन वॉज आफ्टर गुड अमाऊंट ऑफ ग्रिलिंग, पण त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर दे वेर सडनली मेड चेंज एजंट्स, की HCL ला जे काही नवीन करायचंय त्याच्यासाठी या लोकांना त्याच्यामध्ये टाकलं जायचं.
सो ती एक संधी मिळाली 1-1.5 वर्षात HCL जॉईन केल्यानंतर. म्हणजे 2-3 वर्षामध्ये इंजिनिअरिंग झाल्यावर सडनली राजस्थानला मला ऑफिस ऑटोमेशन बिझनेसचा हेड म्हणून पाठवलं गेलं. म्हणजे आपण असं म्हणतो ना, की अजून मिशन नीट फुटायला लागली नाहीये आणि तुम्ही जाऊन सडनली म्हणजे आय रिअली अप्रिशिएट म्हणजे माझ्या रिस्क टेकिंग एबिलिटी पेक्षा त्यांची रिस्क टेकिंग एबिलिटी, की असं 2 वर्ष इंजिनिअरिंग झालेल्या मुलाला तुम्ही जाऊन रिजन हेड करायला पाठवता. राइट? पण आय थिंक दॅट एंटायर थिंग क्रिएटेड एन अपॉर्च्युनिटी. म्हणजे HCL इंडियामध्ये मेनली हार्डवेअरमध्ये होती. आय गॉट द अपॉर्च्युनिटी टू सेट अप द पॅकेज सॉफ्टवेअर बिझनेस फॉर HCL इन इंडिया. मग त्यानंतर मलेशियामध्ये HCL ने एक सिस्टम्स इंटिग्रेशन कंपनी विकत घेतली होती. तो बेस वापरून सॉफ्टवेअर सर्व्हिसेस बिझनेस तिथं सेटअप करायचा होता. ती संधी त्यानंतर मिळाली. त्यानंतर जेव्हा इंडियन IT कंपनीज जेव्हा सुरुवातीला GEनं इंडियातून बॅक ऑफिस करता येतं हे पाहिल्यानंतर इंडियन IT कंपनीज त्यात जायला लागल्या आणि जेव्हा BPO HCLनं सेटअप केला त्यावेळी मग मी UK मध्ये आलो BPO सेटअप करण्यासाठी आणि BPOचा बिझनेस म्हणजे खूपच छान UK मध्ये माझा सेटअप झाला. म्हणजे BTनं जेव्हा फॉर एक्झाम्पल UK वाईड ब्रॉडबँड पहिल्यांदा लॉन्च केला तेव्हा त्याचं संपूर्ण टेक्निकल सेटअप, टेक्निकल सपोर्ट म्हणजे 4,000 लोक इंडियातून काम करणार त्याच्यावर वगैरे असे डील्स विन करून खूप छान बिझनेस तो झाला आणि त्या सगळ्या मार्गामध्ये मग HCLचे जे फाउंडर आहेत मिस्टर शिवनाडर, अजय चौधरी यांच्याबरोबर जवळून काम करायचं भाग्य मिळालं. म्हणजे त्यातून बरंच काही शिकता आलं, की हे लोक कसे विचार करतात, कसं करतात. सो दॅट वॉज अ फॅन्टास्टिक लर्निंग. फक्त एवढंच, की जसं प्रोग्रेस होत गेला, तसं स्वतःलाच एक प्रश्न मी विचारत गेलो, की अभिजित, म्हणजे तुला नवीन ठिकाणी जाऊन नवीन टेक्नॉलॉजी एनेबल्ड बिझनेस चालू करणं, हे जे आहे ते तू करून दाखवलंस, राईट? पण उद्या तुला कुठल्या तरी अननोन बिझनेस सिच्युएशन मध्ये, अननोन जॉग्राफीमध्ये सडनली पॅराशूट करून टाकलं, तर तुला सिच्युएशन मॅनेज करता येईल का? आणि माझं स्वतःचंच आन्सर मला होतं, की नाही, काहीच कॉन्फिडन्स नाहीये, राईट? म्हणून मग मी म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारत असता, तुम्ही सोल्युशन बघत असता, राईट? आणि त्यावेळेला लू गस्नर यांनी IBM कम्प्लिटली टर्न अराउंड केली. IBM खूप संकटात होती आणि त्यांनी टर्न अराउंड केली. आणि मी जसा लू गस्नरचा बॅकग्राऊंड बघितला आणि ही केम फ्रॉम RJR Nabisco, which is a tobacco company. I said, how can a person from tobacco company come and turn around IBM? Before that he worked for American Express. Before that he worked for McKinsey. आणि मग मी त्या तऱ्हेचे लोक आणखीन बघितले आणि I came to the conclusion कि probably these guys have some fundamental problem solving toolkit with them, right? Which if you have that, then probably you can be thrown into any business situation and you should be able to absorb, understand and act. तर आपल्याला ते कसं मिळवता येईल हा एक ध्यास त्यावेळेला लागला होता. आणि मग त्यातनं McKinsey म्हणजे कन्सल्टिंग कंपनी, त्यात सुद्धा लोक युजली McKinsey कशासाठी जातात, की यू हॅव व्हेरी डिफिकल्ट प्रॉब्लेम्स टू सॉल्व्ह. पीपल टिपिकली गो टू McKinsey. म्हणजे इफ यू वर्क इन McKinsey, you get an opportunity to work on toughest problems. So that it sort of then led me to join McKinsey. So I think that thought process was the second inflection point. म्हणजे सुरुवातीचं बिझनेस ग्रोथ मधून मी दुसऱ्या माइंडसेट मध्ये शिफ्ट झालो. आणि McKinsey एक्सपिरियन्स इटसेल्फ आय वुड से वॉज अ थर्ड इन्फ्लेक्शन पॉइंट. कारण इंजिनिअरिंग जेव्हा डिग्री आपण करतो तेव्हा आपण इंजिनिअरिंगची जी विचार करण्याची पद्धत असते, जी बॉटम अप असते, 2+2 = 4. McKinseyचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट माझा ह्याच्यावर झाला, की आय बिकेम एन इंजिनियर हू थिंक्स लाईक अ डॉक्टर, राईट? कारण जर आपण शेरलॉक होम्स पाहिलं, शेरलॉक होम्स कुड हॅव ओनली बीन रिटन बाय अ डॉक्टर, नॉट बाय एन इंजिनियर, राईट? वाय? कारण शेरलॉक होम्स जेव्हा क्राईम सीनला पोहोचतो तेव्हा त्याला आन्सर माहित असतं, राईट? आणि तो फक्त नंतर
दुवे शोधत असतो, राईट. डॉक्टर कसा असतो, डॉक्टरनी तुम्हाला पाहिल्यानंतर डॉक्टरच्या डोक्यामध्ये निदान आलेलं असतं. मग तो सांगतो ही टेस्ट करा, ती टेस्ट करा, ती टेस्ट करा, कन्फर्म करण्यासाठी, राईट. तर ही जी प्रोसेस आहे की बिझनेस सिच्युएशन मध्ये अंदाज घेऊन आधी हायपोथेसिस काय आहे तुमचा, हायपोथेसिस बेस्ड थिंकिंग, आणि पटकन सोल्युशन काय आहे आणि ते व्हॅलिडेट कसं करता येईल, दॅट सडनली हेल्प्स यू बायपास बॉटम अप थिंकिंग विच टेक्स टू लॉंग. आय थिंक ही जी आमूलाग्र बदल, जो विचारसरणीमध्ये आमूलाग्र बदल होतो, तो McKinsey मध्ये मला करता आला. आणि आय गॉट एन अपॉर्च्युनिटी टू वर्क इन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, which then essentially helped me jump into banking, then into insurance or reinsurance. These are not connected, interconnected industries essentially. But I think ते जे काही शिकता आलं त्यातनं मला मग जम्प करता आलं. So does that sort of answer your question? It does. Yes, It yes, does. yes. It does. Just to quickly थोडंसं टच अपॉन आपले चॅलेंजेस काय होते, राईट. तर आपण आय थिंक व्हॉट आय अंडरस्टँड इज इतकी आपण प्रोएक्टिव्हली स्वतःला रिफ्लेक्शन करत गेलात की मला काय आवडतं, मग काय करायला पाहिजे, आणि मग बिझनेस सोल्युशन्स करण्यासाठी हाऊ कॅन आय शेप अप माय सेल्फ. पण या सगळ्या करण्यामध्ये आपले चॅलेंजेस कोणते होते अभिजित, आणि ते कसे ओव्हरकम केलात आपण? जस्ट टू क्विकली थोडंसं. I think I can go back to the childhood thing what I talked of, right? Here what I'm just doing is I'm changing my profession or industries, geography completely, right? म्हणजे याच्यामध्ये बेसिकली जे बाळकडू मिळालं होतं की पटकन कसं ऍब्झॉर्ब करून घ्यायचं, नवीन गोष्टीत गेल्यानंतर अनलर्न आधीच्या गोष्टी कशा करायच्या पटकन, राईट. कारण आपण बरंच बॅगेज घेऊन पुढे जात असतो. एक हे असंच असलं पाहिजे अशी एक आपली ठाम मत झालेलं असतं, आणि दॅट प्रिव्हेंट्स यू फ्रॉम लर्निंग न्यू थिंग्स, राईट. सो हाऊ यू अनलर्न अँड क्विकली लर्न न्यू थिंग्स, राईट. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की काय म्हणतात, while you want to be yourself, right, you have to be yourself, but at the same time you have to blend in, right. म्हणजे त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन पॉवर आणि ते ऑब्झर्व केल्यानंतर त्यातल्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या आपल्याला पटकन कशा आत्मसात करता येतील, राईट. आणि साधी गोष्ट आहे, म्हणजे ऑब्झर्वेशन हे आपल्या सगळ्यांच्या समोर असतं. आता साधी गोष्ट म्हणजे आता आपण UK मधून फ्लाईट घेतलं, राईट. तर अनाउन्समेंट काय असते, all passengers are requested to board the plane, right? Passengers, neutral word. You go to the US, announcement is all customers are requested to board the plane, right? You go to Singapore, announcement is all guests are requested to board the plane, right? So, and they treat you accordingly, right? So I think as long as you have observation power, these things will start jumping out at you, right? आणि मग ते तुम्ही बघितल्यानंतर हाऊ यू अडॅप्ट युअर सेल्फ टू द सिच्युएशन. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल McKinsey मध्ये असताना एक कंटेनर शिपिंग कंपनी आहे. 2008 नंतर शिपिंगचे रेट्स बरेच खाली पडले होते आणि आय वॉज हेल्पिंग देम इन्क्रीज प्रॉफिटेबिलिटी एट द सेम टाइम इन जपान, साऊथ कोरिया अँड चायना. ओके, म्हणजे चायनामध्ये 25-20 वर्षाचे लोक, फायर इन द बेली, राईट. सेल्स मॅनेजर विल सिट बाय पुटिंग हँड अराउंड, म्हणजे असा हात टाकून सेल्स पर्सन बरोबर बसतोय. ते जपानमध्ये गेल्यानंतर एव्हरीबडी इज 50+ आणि यु नो दे आर बाविंग टू इच अदर. आणि यू गो टू साऊथ कोरिया, पीपल आर इन द एज ऑफ 35-40 years old and they have picked up fire in the belly from Chinese and process from Japanese, right? So, but if you have to work with all these three people, you just need to adapt yourself to them. If you say, no, this is what I am, then it will be difficult. So I think एकदा आपण त्या गोष्टीमध्ये अडॅप्ट आपल्याला करता आलं, राईट, इट्स ऑल ह्युमन, एव्हरीथिंग इज अ ह्युमन प्रॉब्लेम, राईट. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, टेक्निकल प्रॉब्लेम, अकाउंटिंग प्रॉब्लेम, यु नो, दोज आर इझी. I think handling people is sort of the biggest thing. And I think once
you learn that trick, it becomes easy. That it sort of has been my experience through these different jumps. फॅन्टॅस्टिक. मला एकच आठवलं अभिजित, ॲज यू वर टेलिंग की यू हॅव टू ब्लेंड इन पण स्टील हॅव युअर ओन आयडेंटिटी. कन्याकुमारीमध्ये एक आय थिंक देर इज अ रिव्हर विच जे वरतून पाहिलं तर त्या पाण्याचं दोन्ही रिव्हरचा कलर वेगवेगळा दिसतो, बट स्टील एकत्र वाहतात त्या. तर मला तो आय थिंक माझ्या डोक्यामध्ये ते थोडंसं छोटंसं आर्टिस्टिकली एक्झाम्पल येत होतं, पण समथिंग विच वॉज व्हेरी व्हेरी रेलेव्हंट टू द वे यू हॅव प्रोग्रेस थ्रू युअर करिअर. या सो मला लक्षात आलं जे अभिजित की आत्मपरीक्षण आणि आत्मसमीक्षा तू जे म्हणत होतास ना सतत, की मी रिफ्लेक्ट केलं, मी विचार करत होतो, मी मला प्रश्न विचारत होतो, हे जे आहे हे अतिशय महत्वाचं आहे. की नाहीतर तू म्हटलास वाहवत जातो आपण, जे समोर येईल म्हणतात ना प्लेटमध्ये येईल ते खाल्लं पुढे गेलं. हे केल्याने आय थिंक देर वॉज अ मेजर. आता मी जो पुढच्या विषयाकडे वळणार आहे त्याचे मी 2 भाग करणार आहे. एक संलग्न नाहीये एकमेकाशी, पण एक भाग असा आहे की रिलोकेशन आणि जो मराठी माणसाला एक अतिशय मोठा चॅलेंज आहे. पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर सोडून जायचं म्हणजे त्याच्या जीवावर येतं. तर हा एक चॅलेंज तू कसा घेतलास आणि कसा वेगवेगळ्या, तू आता जसं मेन्शन केलंस ग्लोबली कुठे कुठे वेगवेगळ्या देशात, फॉर ईस्ट युरोप आणि साऊथ ईस्ट एशिया आणि आता UK, मे बी US वगैरे. तर हे चॅलेंज मेंटली, हा जो मेंटल ब्लॉक आहे ना मराठी माणसाचा, हा कसा ओव्हरकम केला, हा पहिला पार्ट. आणि दुसरा जो आहे तो तुझ्या टेक्नॉलॉजी आणि हे आता परवा आपण ओम्पेक मध्ये तुझं ऐकलं की इनोव्हेशन किंवा न्यू आयडियाज ह्याच्याकडे तुझा ओढा किंवा तुझं आता जे कार्य आहे ह्याच्याकडे तुझं कसं काय म्हणजे ओढला गेलास किंवा त्याच्यात आता तुझं काय काम चालू, असे 2 पार्ट आहेत. पहिला रिलोकेशन आणि मराठी माणसाचा माइंडसेट. रिलोकेशन जे आहे, जे मी अगदी परत सुरुवातीला गेलो, राईट, जे बाळकडू म्हटलं होतं मी, राईट, तर ते लहानपणापासून थोडंसं नकळत आल्यामुळं रिलोकेशन हा जो भाग आहे, फक्त एवढंच आहे की आपण काय म्हणतात, कोरेगाववरून सांगलीला गेलो, त्याच्याऐवजी आपण फक्त मुंबईवरून लंडनला आलो, राईट. म्हणजे मोठं झाल्यानंतर तेवढं आपल्याला जमायला लागतं, पण जे बेसिक फंडामेंटल जे त्यातले टेनेट्स होते, जे मी आधी पण जसं म्हटलं, ऑब्झर्व्ह करायचं, अडॅप्ट करायचं, त्याच्यामध्ये या ज्या गोष्टी आहेत त्या एकदा आत आल्यानंतर एवढं डिफिकल्ट झालं नाही. आणि मला वाटतं आपल्याला इंडिया इज लाईक युनायटेड स्टेट्स ऑफ युरोप, राईट. त्यामुळं आपण मुंबईतून राजस्थानमध्ये गेलो किंवा मुंबईतून चेन्नईमध्ये गेलो, राईट, तर आपल्याला कधी कधी कल्चर शॉक बसतो, राईट. पण आता मुंबईतून आपण सडनली लंडनमध्ये आलो किंवा सिंगापूरमध्ये आलो, जिथं सगळ्यांना इंग्लिश बोलता येतं, तिथं आपल्याला कल्चर शॉक कमी मिळतो, राईट. तर तो जो कल्चर शॉक हा जो भाग आहे, तो मला वाटतं ते एक आत मिसळल्यामुळं ती डिफिकल्टी अशी कुठं जाणवली नाही, राईट. कारण ते आधीच थोडंसं फक्त ऍज गोइंग बॅक टू अर्लियर, ऍज आय टोल्ड प्रज्ञा, आय मीन जसं प्रज्ञा आधी म्हणत होती की मराठी बाणा पाहिजे, राईट. पण प्रत्येक वेळेला आपण म्यानातली तलवार काढून लढाईला चाललोय, राईट. तसं करण्यापेक्षा इथं आता या सिच्युएशन मध्ये आपल्याला नक्की काय करायचंय हे आपण एक छोटंसं आपल्या डोक्यामध्ये आपण बसवून घेतलं की मग त्या कल्चरमध्ये ऍसिम्युलेट व्हायला आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला की बाबा तुम्ही हे का करता, कशासाठी करता, आणि मग तसं आपण त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला, त्यांच्यासारखं करायला लागलो. अर्थात आपण संपूर्ण त्या कल्चरमध्ये एम्बेड कधीच होऊ शकणार नाही. म्हणजे आता UK मध्ये जे लहानपणापासून आहेत, त्यांनी ते टीव्ही सिरियल पाहिलेले आहेत, लहानपणापासून बोललेले आहेत, ते सगळं कल्चरल फॅब्रिक आपल्याला ऍब्झॉर्ब करणं शक्य नाहीये. पण जेवढं काही आपण ब्लेंड करू शकतो तेवढं आपण करायचं, राईट. आणि तसा प्रॉब्लेम कधी आला नाही मला.
What was the second question that you asked? Sorry, can you remind me? तुझं ट्रान्झिशन जे झालं आता लाईक परवा आपण ओमपेक कार्यक्रमात ऐकलं की इनोव्हेशन, न्यू टेक्नॉलॉजीज, फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजीज, AI याच्याकडे तुझं ट्रान्झिशन आणि आता हाऊ यू आर लुकिंग ॲट, बिकॉज दॅट इज वन ऑफ द की एरियाज. आपली जी पुढची जनरेशन आहे त्यांना त्याच्यामध्ये संधी उपलब्ध होणार, तर त्या एरियाकडे कसा वळलास आणि त्यात काय तुला दिसतंय पुढे फ्युचर? आय थिंक फॉर्च्युनेटली मी जेव्हा सेल्स मध्ये गेलो इंजिनिअरिंग नंतर, राईट, तेव्हापासून डोक्यात होतं की आय वॉन्ट टू बी एट द फोरफ्रंट ऑफ टेक्नॉलॉजी, राईट. आणि म्हणूनच मी त्यावेळेला दॅट इज द रिझन HCL अट्रॅक्टेड मी, राईट. आणि त्या काळी बेसिकली व्हॉट आय वॉज डुईंग वॉज ॲज अ बिझनेस लीडर आय वॉज हेल्पिंग अदर कंपनीज यूज टेक्नॉलॉजी टू ट्रान्सफॉर्म देमसेल्स, राईट. तर एक गोष्ट मी बघत गेलो की टेक्नॉलॉजी अलोन इज नॉट सफिशियंट टू ट्रान्सफॉर्म ऑर्गनायझेशन्स, राईट. दॅट वॉज अनदर रिझन ॲक्च्युली वेन आय मूव्ह टू McKinsey. डोक्यामध्ये हे होतं की ट्रान्सफॉर्मेशन हा जो वर्ड आहे तो आपण खूप सहजतेने वापरतोय, राईट. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आमूलाग्र बदल, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे सुरवंटाचं फुलपाखरू होणं, राईट. इट इज इरिव्हर्सिबल. आणि तो जर इरिव्हर्सिबल असेल तर फक्त टेक्नॉलॉजी चेंज होऊन त्याचा फायदा होत नाही. त्याच्यासाठी इन्स्टिट्यूशनल आणि इंडिव्हिज्युअल माइंडसेट शिफ्ट व्हावा लागतो. आणि तो जर नाही झाला तर लोक परत दे विल गो बॅक टू ओल्ड वे ऑफ डुईंग थिंग्स. तर तो बदल कसा करायचा, राईट. दॅट वॉज अनदर रिझन वाय आय वॉन्टेड टू मूव्ह ऑन, जॉईन McKinsey. आणि ते जे दोन्ही लर्निंग आहे म्हणजे टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेशन आणि माइंडसेट चेंज जे मी McKinsey मध्ये शिकलो, ते आता मी जे लोकांना मेडिसिन देत होतो ते स्वतः कसं प्यायचं, म्हणून मग मी लॉइड्स बँक मध्ये गेलो आणि म्हटलं की आता हे मला स्वतः करू दे. म्हणजे जिथं टेक्नॉलॉजी, डेटा सायन्स, मशीन लर्निंग या गोष्टी अख्ख्या बँकिंग ग्रुपमध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठी दोन्ही गोष्टींची गरज होती. तर या दोन्ही गोष्टी मला एकत्र तिथं इम्प्लिमेंट करता आल्या. आणि त्यावेळेला मग ह्या बाकीच्या ज्या अपॉर्च्युनिटीज होत्या, म्हणजे ऑल पार्टी पार्लमेंटरी कमिटी यांना ऍडवाइस करणं किंवा अशा गोष्टी, किंवा बेसिकली आपल्याला जे नॉलेज आहे ते बाकीच्यांबरोबर कसं शेअर करता येईल, त्यातून मग मी या गोष्टी लिहिणं वगैरे या ज्या गोष्टी केल्या. आणि दॅट देन हेल्प. ओके, आता आपल्याकडे डेटा आणि टेक्नॉलॉजी आहे, आणि जेव्हा ही इन्शुरन्स कंपनी वॉन्ट्स टू सी की आपल्याला कसं करता येईल, ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे असेल तर कंपन्यांना रिस्क मॅनेजमेंट हा जो भाग आहे तो फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीजमध्ये बराच ऍडव्हान्स्ड आहे. पण आपण बाकीच्या कंपन्यांमध्ये गेलो की त्या कंपन्यांना रिस्क ऍसेस कशी करायची, रिस्क प्रायोरिटाईज कशी करायची, रिस्क मॅनेज कशी करायची, कोणती रिस्क आपल्याला येत नाही म्हणून ती ट्रान्सफर करायची म्हणजे इन्शुअर करायची, राईट. याचं जे नॉलेज आहे ते अजूनही खूप प्रिलिमिनरी आहे. आणि सडनली कोविड पॅन्डेमिक नंतर लोकांना, कंपन्यांना कळलं की आपण रिस्क मॅनेजमेंटमध्ये खूपच मागे आहोत. मग डेटा आणि टेक्नॉलॉजी वापरून या कंपन्यांना कशी मदत करता येईल. सो आय थिंक थ्रू आउट माय करिअर what has helped me consciously, unconsciously, टेक्नॉलॉजीचा फायदा लोकांसाठी आणि बिझनेससाठी कसा करता येईल ते मला डिफरंट व्हॅन्टेज पॉइंट मधून बघता आलं. HCL मध्ये असताना ऍज अ टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रोव्हायडर, McKinsey मध्ये असताना ऍज अ कन्सल्टंट हेल्पिंग कंपनीज, इन लॉइड्स मी स्वतःच ते इम्प्लिमेंट करत होतो, राईट. आणि नाऊ इन स्विस री आय एम कंबायनिंग सॉर्ट ऑफ HCL मध्ये जे बिझनेस डेव्हलपमेंट केलं, McKinsey मध्ये जे स्ट्रॅटेजिक थिंकिंग केलं, लॉइड्स मध्ये जे इम्प्लिमेंटेशन केलं, ते सगळं एकत्र करून बाकीच्या कंपन्यांना कसं मदत करता येईल. सो आय थिंक दिस टेक्नॉलॉजी अँड बिझनेस इंटरसेक्शन, याच्यामध्ये जे माझं काम आहे ते सुरुवातीपासून चालू होतं, हे आत्ता आलं नाहीये. पण आय मीन जस्ट टू समराइज, technology alone can't solve the problem, right? Technology has to go with the business thinking, the mindsets, capability of people, आणि ते सगळं सॉल्व्ह करत आपल्याला पुढे जायचंय जिंकण्यासाठी. खरोखर दोन जे शब्द सांगितलेस तू की जोखीम किंवा धोका आणि मराठी माणूस,
हे एकदम विरुद्धार्थी शब्द, आणि आता तू त्या क्षेत्रातच लीडिंग काम करतोयस. अगेन युझिंग द टेक्नॉलॉजी, पण नॉट ओनली युझिंग द टेक्नॉलॉजी बट प्रोव्हाइडिंग द सोल्युशन फ्रॉम अ कस्टमर पॉइंट ऑफ व्ह्यू. शेवटी मी नेहमी सांगतो ना मित्रांना की एखादा खूप चांगला आर्किटेक्ट आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मधला आणि तो ताजमहाल बांधू शकतो, पण मला जर राहायला घर हवं आहे तर ताजमहाला ना दारं ना खिडक्या ना त्याला किचन ना त्याला टॉयलेट, तर कसा का वापरणार. पण व्हॉट यू आर डुईंग इज पुटिंग देम टुगेदर, द टेक्नॉलॉजी अँड व्हॉट बिझनेस. जे रिस्क, आता जे आरई आय थिंक इज द रिइन्शुरन्स बिझनेस ना, तर त्याच्यात तर खूपच मोठी जोखीम आहे. म्हणजे आणि त्याच्याकरता प्रॉब्लेम सॉल्व्हिंग युझिंग द लेटेस्ट टेक्नॉलॉजी, हे तुझं सध्याचं कार्यक्षेत्र, बरोबर आहे? थोडंसं डिफरंट. म्हणजे रिइन्शुरन्स ही अंडरलाईंग फंडामेंटल कॅपेबिलिटी झाली, पण ती कॅपेबिलिटी आपण घेऊन सगळ्या कंपन्यांना त्यांचं रिस्क मॅनेजमेंट इंटरनली कसं इम्प्रूव्ह करता येईल, म्हणजे आपली इंटरनल कॅपेबिलिटी बाकीच्यांसाठी कशी वापरता येईल, तो फोकस आहे बेसिकली. फॅन्टॅस्टिक, मस्त. आणि अलॉंग विथ दॅट जे रवीजी म्हटले, आपलं काम अभिजित अराउंड इनोव्हेशन आणि रिस्क जे करताय, वन ऑफ द थिंग्स मला जे प्रॉबब्ली हायलाइट आणि यू केप्ट हायलाइटिंग वॉज अराउंड द माइंडसेट. सो इम्पॉर्टंट, कारण मी HR मध्ये होते आणि आता आय डू कोचिंग फॉर वुमेन. तर मी बघतीये तर इट इज स्पेशली आपण, कारण ऍट द एंड ऑफ द डे टेक्नॉलॉजी इज ड्रिव्हन बाय ह्युमन्स. टेक्नॉलॉजी इज युज्ड बाय ह्युमन्स आणि टेक्नॉलॉजी इज इव्हेंच्युअली ट्रान्सफॉर्म्ड बाय ह्युमन्स. पण त्याच्यामध्ये सगळ्यात मेजर इश्यू, आय थिंक चॅलेंज विच इवन आय फेस इज ते माइंडसेट शिफ्ट करणं, आणि विच यू हॅव बीन डुईंग. It's absolutely amazing. म्हणजे जसं आपण मला बोलत होतात की आय वॉज ओनली वंडरिंग हाऊ डिड यू रिअली मॅनेज द ह्युमन माइंडसेट पार्ट ऑफ इट, बिकॉज इट इज एक्स्ट्रीमली चॅलेंजिंग. इट्स नॉट इझी. कधी टेक्नॉलॉजिकली इझिली ट्रान्सफॉर्म करू शकतो आपण, इट इज डिफिकल्ट, पण हे ह्युमन माइंडसेट जे म्हणतो ना, आणि आय थिंक ते दोन्ही आपण बॅलन्स करत गेला, दॅट समथिंग विच इज ऍब्सोल्युटली माइंड ब्लोईंग. तर अभिजित, कमिंग टू द नेक्स्ट सेक्शन, तर आपण रवीजी, काही यू वॉन्ट टू से समथिंग ऍड? ओके. तर आपण वी हॅव बीन टॉकिंग अबाउट मराठी माइंडसेट आणि मराठी लोक आणि कसं वी हॅव बीन एक्सेलिंग इन व्हेरियस एरियाज, आणि वी कंटिन्यू टू डू सो. पण हॅव्हिंग सेड दॅट, स्पेसिफिकली अराउंड एंटरप्रेन्योरशिप, अभिजित, थोडंसं आम्हाला विचारावंसं वाटेल की जेव्हा आपण एंटरप्रेन्योरशिप म्हणतो आणि एंटरप्रेन्योर्स म्हणतो, तर बाय डिफॉल्ट महाराष्ट्रीयन लोकांचा असा विचार येत नाही, राईट? तर आपल्याला असं महाराष्ट्रीयन लोक म्हटलं की दे आर मोर एक्सेलिंग इन अकॅडमिक्स, इन द कॉर्पोरेट वर्ल्ड, इन द जॉब सेक्टर किंवा इंडस्ट्रीज किंवा वेरियस अदर सेक्टर्स ऑफ द वर्ल्ड, विच इज चेंजिंग. आता परत चेंज होते ते, नॉट टू से नो. थोडंसं आता गोइंग बॅक फ्रॉम 2 or 3 डेकेड्स एंटरप्रेन्योरशिप मध्ये खूप लोक आम्हाला दिसत आहेत आता, महाराष्ट्रीयन लोक. पण हाऊएव्हर अजूनही असं परसेप्शन आहे लोकांमध्ये की महाराष्ट्रीयन लोक सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स होतात की नाही, राईट? तर हे, आय मीन, व्हॉट इज युअर थॉट ऑन दॅट? म्हणजे खरं आहे का की ऍज इन महाराष्ट्रीयन लोक एंटरप्रेन्योरशिप मध्ये जास्ती आपल्याला दिसून येत आहेत का? ते चेंज होतंय का ट्रेंड? आणि काय करू शकतो आपण जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन लोक एंटरप्रेन्योरशिप कडे येण्यासाठी? बराच मोठा प्रश्न आहे हा. अजून एक वेब सिरीज करावी लागेल का आपल्याला ह्याच्या? I don't know if I'm confident to answer this particular question, but I can just share with you my observation. Absolutely. Rather making a comment. एक तर म्हणजे मराठी उद्योजक बरेच आहेत, राईट, जे बघायला मिळतात आपल्याला. फक्त एवढंच की आपण समजा आपल्याला कम्पेअर केलं, आता माझे बरेच गुजराती फ्रेंड्स आहेत, आता त्या कम्युनिटीमध्ये जर बघितलं आपण, राईट, जसं मी आधी म्हटलं की मी जेव्हा सेल्समध्ये गेलो, राईट, नोबडी वुड वॉन्ट टू मॅरी देअर डॉटर टू अ सेल्समन, राईट. तसं तिकडं nobody would want to marry your daughter to somebody who is working for somebody else. You should be doing your own business, right? हे जे कल्चरली आहे
तसं आपल्या याच्यामध्ये तू जसं म्हटलीस तसं एज्युकेशन, राईट, इंटलेक्च्युअल याला जास्त काय म्हणतात प्राधान्य इन जनरल आपण देतो, राईट. दुसरी गोष्ट, आपण घरी भांडवल, टक्का, भांडवल किती वेळेला फिरवलं, राईट, या गोष्टी आपण म्हणजे लहानपणापासून त्या गोष्टींचा आपल्याला एक्सपोजर झालेलं नसतं, राईट. त्यामुळं बिझनेसमध्ये जायचं असेल तर अनलेस अँड अंटिल समबडी चार्ट्स अ डिफरंट पाथ, इट्स डिफिकल्ट. दॅट इज वन. सेकंड इज, आधीच्या काळी नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर आर्थिक भांडवलाची गरज होती, राईट. आणि ते भांडवल थोडंसं कमी प्रमाणात होतं बऱ्याचशा मराठी फॅमिलीजकडे, राईट. तर दॅट वॉज अ लिमिटेशन. पण जसं जग बदलत चाललंय, जसं टेक्नॉलॉजी इम्पॉर्टंट झालेली आहे, नवीन गोष्टी आलेल्या आहेत लाईक अमेझॉन वेब सर्व्हिसेस, आय थिंक आर्थिक भांडवलाची गरज कमी होऊन इंटलेक्च्युअल भांडवलाची गरज वाढलेली आहे, राईट. आज लॅपटॉप आणि क्रेडिट कार्ड घेऊन कोणीही पटकन स्टार्टअप चालू करू शकतो, राईट. त्याच्यासाठी आर्थिक भांडवलाची गरज नाहीये. आणि मला वाटतं बरीच यंग मराठी जनरेशन जी आहे ती याचा फायदा उठवते आणि बऱ्याच लोकांनी बरेच स्टार्टअप चालू केलेले आहेत. तर मला वाटतं अंडरलाईन शिफ्ट आता इंटलेक्च्युअल साईडला आल्यानंतर असं वाटतं की मराठी क्रिकेट, आपलं इंडियन क्रिकेट टीम मुंबईच्या पिचवर खेळते, राईट, वेस्ट इंडिजच्या नाही. त्यामुळं आय होप की आपण त्याच्यामध्ये सेंचुरीज मारू शकू, असा कॉन्फिडन्स वाटतो मला. म्हणजे दिसतंय अभिजित की ॲज यू करेक्टली थ्रू युअर ऑब्झर्वेशन्स की इंटलेक्च्युअल इंटलेक्ट असणं किंवा तुमच्याकडे ज्ञान असणं जे आपल्या कम्युनिटीची स्ट्रेंथ आहे, शिक्षणावर भर आणि ज्ञान असण्याची. आणि आता जर उद्योजकतेकडे जायचं असेल तर हे भांडवल खूप कामाला येईल. स्पेशली तुझं जे कार्यक्षेत्र आहे आता जे फ्युचरिस्टिक ML AI आणि तर त्याच्यामध्ये याचा खूप फायदा होईल असं वाटतंय. कारण नवीन पिढी आहे ना अजून, तू म्हणतोस तसं की तेच भांडवल, टक्का, फिरवलंय हे अजून त्यांना नाही. पण कुठेतरी आपल्याला हे ब्रीच करून त्यातनं खूप संधी येतील असं वाटतंय. नक्कीच, नक्कीच. कारण आर्थिक भांडवल कमी लागत असल्यामुळं, राईट, जेव्हा ऍक्च्युअली इफ यू सी 1993, राईट, जेव्हा आयटी टेक्नॉलॉजी इटसेल्फ जेव्हा आली, राईट, सॅम पिट्रोडा, टेलिकॉम आला, मग त्यानंतर आयटी टेक्नॉलॉजी आली आणि सडनली इफ यू लुक एट इंडिया, 1 बिलियन पॉप्युलेशन इन्स्टेड ऑफ अ लायबिलिटी बिकेम एन ॲसेट, राईट. आणि आयटी टेक्नॉलॉजी टुक ऑफ the IT industry. And now the next phase is, yes, starting a startup is so easy, upfront capital is less. आणि आय थिंक एज्युकेशन, इंटलेक्च्युअल कॅपेबिलिटी जे आपलं स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथवर पुढं प्रोग्रेस करण्यासाठी अपॉर्च्युनिटी खूप आहे आणि हर्डल्स कमी आहेत, राईट. आणि दुसरी गोष्ट, विथ द काय म्हणतात proliferation of venture capital, right, if you have idea, the capital is chasing you. You don't have to chase the capital, right. तर त्यामुळं तुमच्याकडे आयडिया तुमची असेल, तुम्ही ते करून दाखवण्याची जिद्द असेल, ते तुम्हाला प्रेझेंट करण्याची कॅपेबिलिटी असेल, तर देर इज मोर कॅपिटल वेटिंग फॉर यू दॅन यू कॅन कन्झ्युम. तर सिच्युएशन कम्प्लिटली चेंज झालेली आहे. त्यामुळं मला वाटतं मराठी यंग जनरेशनला, आय थिंक I would have wanted to start my career in today rather than I know. few decades ago. ग्रेट. आता नक्कीच हा थ्रेड घेऊन मी डेफिनेटली हा इंटरव्ह्यू, नॅचरली मी सगळ्याच इंटरव्ह्यू शेअर करतो. ओमपेकच्या कम्युनिटी बद्दल फोर्सफुली शेअर करणार आहे, कारण खूप वॉन्टरप्रेनर्स किंवा आम्ही त्यांना वॉन्टरप्रेनर्स म्हणतो, हू वॉन्ट टू बिकम एंटरप्रेनर, आयडिया चांगल्या आहेत. आणि पहिला प्रश्न हाच टिपिकल मराठी माणसाचा असल्यामुळे की भांडवल कुठून आणायचं. पण आता तुझे चित्र समोर हे केलंयस, उभं केलंयस जे तुझ्या अनुभवातनं की कॅपिटल इज चेसिंग द बिझनेस इन्स्टेड ऑफ बिझनेस चेसिंग द कॅपिटल. आय थिंक तो धागा पकडून मी सगळ्यांना सांगणार आहे की अशी परिस्थिती आहे, सो डोंट स्टँड बॅक अँड वेट, इट विल थिंग्स. तर ह्याच्याच बरोबर आता एक शेवटच्या भागाकडे की मराठी जे यंगस्टर्स आहेत, से
12वी आउट किंवा कॉलेज इयन्स किंवा कॉलेजमधनं पास आउट ह्यांच्याकरता की एक एक जे मराठी माणसात मी पाहतो आता म्हणजे 20 वर्ष UK मध्ये वावरून की एक इंडियन डायस्पोरामध्ये पण मराठी माणसाला एक न्यूनगंड असतो. तर आता हे जे जगात चित्र बदललं आणि यू हॅव मूड इन मेनी कंट्रीज, तर मला जे दिसतं ना की मराठी माणूस कारण नसताना इन्फेरिटी कॉम्प्लेक्स म्हणतो ना आपण त्याला, तर हा ओव्हरकम करण्यासाठी काय म्हणजे एक तर तुला वाटतंय का अजून आहे तसा मराठी माणसांमध्ये, आणि तो असेल तर ओव्हरकम करण्यासाठी काय? म्हणजे मी जे पाहतो ना की इतर ह्याच्यातले आणि ते दे आर डुईंग व्हेरी वेल, पंजाबीज अँड गुजरातीज दे, पण ते विथ द कॉन्फिडन्स दे स्पीक, whether they have substance or not, that is a different story. पण ज्या कॉन्फिडन्सने तर त्याच्याकरता काय करावं लागेल आपल्याला? अजूनही तो मराठी माणसांच्यात तो आहे एक, तो कसा ओव्हरकम करावा लागेल, त्याकरता काय करता येईल आपल्याला? No, you started your question, Ravi, ki younger generation. So are you Yes. referring this to the younger generation? येस यंगर जनरेशन. ती पुढच्याही जनरेशनला आहेच, पण आता तू म्हणलास तसं की आता ते रिवाइंड नाही करता येत आम्हाला. नाही, यंगर जनरेशन मला वाटतं जे येतंय आता, व्हॉट एव्हर सॅम्पल दॅट आय हॅव सीन इन जनरल, राईट, हे आपल्या जनरेशन पेक्षा बरंच वेगळं आहे. म्हणजे सध्याचं जे जनरेशन आहे, एकतर त्यांना काय म्हणतात, ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह आहे, टीव्ही, व्हिडिओ सगळीकडून कन्झ्युम करतायत इन्फॉर्मेशन, राईट. त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स ऑलरेडी आहे, आणि दे आर सीइंग ऑल दीज स्टार्टअप्स, न्यू थिंग्स, म्हणजे नवीन गोष्टी करून बघायच्या, राईट. हे सगळं यंग जनरेशन मध्ये सध्या आपल्याला बघायला मिळतंय. तर मला तरी असं वाटतं की आपल्या जनरेशनला जे न्यूनगंड हे जे तू म्हटलास, तसं यंग जनरेशन मध्ये बरंच कमी जाणवलंय मला. म्हणजे यंग जनरेशन इज लुकिंग ॲट द वर्ल्ड व्हेरी डिफरंटली. दे हॅव अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स. थोडंसं कदाचित त्यांना काय म्हणतात, थोडा पेशन्स कमी आहे, पण कॉन्फिडन्स खूप आहे, राईट. कदाचित काय म्हणतात त्याला, आपल्या जनरेशननं जे थोडंसं हार्डवर्क करून पुढं केलेलं आहे, ते थोडंसं कदाचित लवकर आलेलं असल्यामुळे कदाचित असेल, राईट. पण त्यांच्याकडे कॉन्फिडन्स आहे, आणि आय थिंक दे विल लर्न. दे माइट फेल, दे विल लर्न थ्रू दॅट पर्टिक्युलर थिंग. आय एम फीलिंग ऍक्च्युअली मोर ऑप्टिमिस्टिक अबाउट देम. आणि एक्सपोजरची काही कमी असं वाटतंय की त्याच्याच करता हे घरचे मराठी म्हण किंवा ओपेक म्हण हे प्लॅटफॉर्म, तर एक्सपोजरची काही त्यांना जास्ती संधी की त्यांना वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल करून, कारण मी काही स्टार्टअप्स होता ओपेक वगैरे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मनं, when I speak to people from Bangalore or Delhi, and they are all multicultural, but the way they speak and the way they present themselves, तर अजून ओके 1-2 मराठी यांच्याशी बोललोय, तर एक्सपोजर आणि द्यावं लागेल असं वाटतंय त्यांना संधी. लाईक व्हॉट यू अँड प्रज्ञा आर डुईंग, म्हणजे हे जे मुलाखती, असे जे काही उपक्रम तुम्ही करताय, राईट, ते खरोखर वाखाणण्याजोगे आहेत. दोज काइंड्स ऑफ थिंग, म्हणजे बाकी त्यांना ऍक्सेस ऑन द इंटरनेट सगळ्या गोष्टी आहेत, राईट. इंटरनेटमुळे आजकाल ऍक्सेस कोणत्याही गोष्टीचा नाही असं नाहीये, राईट. आता या इंटरव्ह्यूज मधून त्यांना काही नवीन गोष्टी ऐकायला मिळत असतील, बाकीचे सोर्सेस आहेत. तर आपण मराठी दृष्टीनं येस, आपण त्यांना ऍक्सेस देऊ शकतो, राईट. आधीच्या बाकीच्या एक्सपिरियन्स लोकांबरोबर त्यांना कोणाला मदत पाहिजे असेल, काय असेल ते देऊ शकतो. बाकी मला वाटतं इंडियामध्ये पण किंवा इथं पण बाकीचे जे ॲव्हेन्यूज जे आपल्याकडे आधी नव्हते, राईट. म्हणजे आपल्याला आता काहीतरी गोष्टीवर बोलायचंय तर त्याच्यासाठी लायब्ररीत जाऊन शोधून पुस्तकं काढायला लागायची, राईट. आता ती बाउंड्री गेल्यामुळं, राईट, जोपर्यंत तुम्हाला काहीतरी करायचंय, शोधून काढणं, कोण त्याच्यामध्ये करते, रीच आउट करणं, हे जे हर्डल्स होते, ते हर्डल्स काढून टाकल्यामुळं मला वाटतं
खूप सोपं झालेलं आहे. आणि हे जे उपक्रम, आता हीच एक्झाम्पल आहे, असे जे उपक्रम आहेत, असे आपण जे करतोय, त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. नक्कीच. बरोबर, बरोबर. तर याच नोटवर मी तुला नक्की सांगणार आहे, की ही मुलाखत जेव्हा संपेल, पण दॅट इज नॉट द एंड ऑफ द इट. इन युअर पोटेन्शियल, व्हेनेवर यू आर अवेलेबल, तुझा वेळ आणि तुझे रिसोर्सेस, त्याप्रमाणे गरजे मराठी ग्लोबल असू दे किंवा ओम्पेग असू, विल कीप ऑन टॅपिंग इन टू युअर पोटेन्शियल. अँड म्हणजे जसं एक असंच एका मुलाखतीत एकांनी सांगितलं होतं, आम्ही घेत होतो, की ते म्हणले, रवीला रवी तुमच्या पाठीमागनं जर तुम्हाला सोडायचा असेल, रवीचा पाठलाग, तर त्याला फक्त हो म्हणणं एवढा एकच उपाय आहे. Otherwise he will keep on chasing you. त्यामुळे मी चेस करत राहीन आणि आय एम शुअर यू विल रिअली वेल. आणि मी That म्हटलं की reminds me तुझं of Vikram and Betal. एक्झॅक्टली तेव्हाच तो पाठीवरनं उतरतो असं एकांनी सांगितलं होतं. पण वी विल डेफिनेटली टॅप इन टू युअर पोटेन्शियल. कारण खूप लोकांना अशी काय माहितीये का, की ही जी संधी आहे ना, की एक सुधाकर प्रभू म्हणून इथले इंडस्ट्रियलिस्ट आहेत. तुला माहिती असेल, फिशरमन प्रभूचे मालक. तर त्यांनी सांगितलं होतं, एक खूप चांगली गोष्ट सांगितली. आमच्या मिल्टन कीज मराठी मंडळाच्या पाडव्याला ते प्रमुख पाहुणे होते 2009ला. ते म्हणले, द वे ही लुक ॲट थिंग्स इज, ते म्हणले, ज्यांना संधी मिळाली त्यांनी दुसऱ्यांना संधी उपलब्ध करून देणं हे माझं काम आहे. म्हणले, मला संधी मिळाली, मी माझ्या कष्टातनं याच्यातनं मी मोठा झालो. आता माझं हे कर्तव्य आहे की मी पुढच्या येणाऱ्या पिढीकरता संधी उपलब्ध करून देणं. त्यामुळे अशा संधी आम्ही शोधत राहू आणि तुझ्याकडे येत राहू वरचेवर. नाही, नक्की नक्की, थँक्यू. आणि जसं मी म्हटलं, तुमचे जे हे उपक्रम चालू आहेत ते वाखाणण्याजोगे आहेत. स्तुती करावी तेवढी कमी आहे. सो माय बेस्ट विशेस टू बोथ ऑफ यू फॉर कंटिन्युइंग ऑन दिस फ्रंट. Thank you, Abhijit, for your continued support for all the whatever initiatives we have been taking. तर असं म्हणजे आपल्या लोकांसारखे सपोर्ट असला तर इट बिकम्स मच मोर इम्पॅक्टफुल आणि बेसिकली मीट्स द विजन ज्याच्यामुळे आम्ही सुरू केलंय. So on that, thank you so much for your support. तर on that note, I would like to once again, Abhijit, thank you from the entire Garje Marathi Global family for being on our interview series आज. आणि इतके सुंदर आणि इनव्हॅल्युएबल ॲडवाइस, सजेशन्स आणि टिप्स आपण दिला थ्रू आउट द इंटरव्ह्यू, विच इज प्रॉबब्ली जसं म्हणतात ना, वी विल हॅव टू रिअली टेक अ डायरी आणि पेन्सिल. जसं म्हणजे मी खूप यंग जनरेशनची पण नाही, आय एम स्टील द पेन अँड द पेपर जनरेशन. We have to actually take a note and make a note of it quite literally. Those kind of invaluable suggestions आपण share केलात आज. So once again, I would like to thank you and wish you all the best for all your ventures in the coming years. आणि रवीजी जसं rightly said, we will keep associated and it would be wonderful to have you into different initiatives and collaborations here on. You have been very kind, and thank you very much for inviting me to this interview. Yeah, thank you. Thank you so much. Thanks a lot. Okay, bye.